तुमच्या विरोधात केस फाईल झाली आहे आणि उद्या तुम्हाला कोर्टात हजर राहायचंय। खरंच पहिली आलीस तू? नाही, मला कळत नाहीये, वकील असून सुद्धा एक बेसिक तुला गोष्ट माहित नाही, ती म्हणजे केस लढण्यासाठी आपल्याकडे फुल प्रूफ कॉन्क्रीट पुरावे असावे लागतात। या अशा हवेत गोळ्या मारून काहीच होत नसतं। ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक हवेत गोळीबार करत नाही, पुराव्या सकट बोलते। पुरावा हेच ते पेपर्स आहेत ना? ह्याच पेपर्सवर तुम्ही इंद्रजीत सरांच्या खोट्या सह्या घेतल्या होतात ना? या पेपर्सच्या जोरावरतीच तुम्ही आम्हाला एवढा दिवस मास दाखवत होता। आता ती मास दाखवण्याची वेळ संपली। हे सगळं काय आहे? विक्रांत, राणी काय म्हणते? रत्नाई, आता हे काहीच बोलणार नाही। नाही बोलतील पण कुठल्या तोंडाने ना? पण कोर्टात यांना बोलावंच लागेल। मी बोलतं करेन यांना। हे पेपर्स तुझ्याकडे कसे आलेत? मी दिले। मालती आई, तुम्ही? हो, मीच दिले पेपर्स। बाप काकी, हे सगळं काय चालू आहे आम्हाला कळेल का प्लीज? अरे अजित, विक्रांत आणि उर्मिलाला आमचं घर फोडायचं होतं। त्यांना मालतीनं त्यांच्या बाजूने करायचं होतं, आम्ही भासवलं। मालती त्यांच्या बाजूने येते। काकी, म्हणजे तुम्ही? मी तुमच्या सोबत कधीच नव्हते। राणीला पेपरला जाता येऊ नये म्हणून तिचा हात मोडायची आयडिया मला या उर्मिलाने दिली होती। काय? हो, आणि मी सुद्धा हिच्या बोलण्यात आले आणि रागाच्या भरात खरंच त्या राणीच्या मागावर गुंड पाठवलं। काकी आहो, तुम्ही असं कसं केलं? नाही, चुकलंच ना माझं, पण मी तरी काय करणार? यांनी कान भरले होते ना माझे, त्यामुळे मी हे सगळं केलं खरं, पण नंतर माझंच मन मला खात राहिलं आणि देवाच्या कृपेने इंद्रा नेमका तिथे आला आणि मी त्याला जे काही घडलंय ते सगळं सांगून टाकलं।
की तिला पेपरला जाऊ देऊ नका. काय आणि बहुतेक तिचा पाऊस विसरून गेलीये. म्हणजे त्या दिवशी इंदिरा भाऊजी जे धावत पळत गेले ते पाऊच राहिलं होतं म्हणून नाही. पाऊस निमित्त आईने मला सगळं आधीच सांगितलं होतं. पण जोपर्यंत मी राणीजवळ पोहोचलो तोपर्यंत तिच्यावर अटॅक झालेला होता. तिच्या हाताला जखम झाली होती. शेवटी मी राणीचा रायटर बनलो आणि आम्ही दोघांनी मिळून राणीचा पेपर कंप्लीट केला. पोरानो, तुम्ही दोघे एकत्र आल्यावर काय करू शकता हे जगाला दाखवून दिलेत. हे यश तुमच्या दोघांचं आहे. प्रत्येक अडचणीवर तुम्ही एकत्र येऊन मात केलीत म्हणून राणी पास झाली. आणि नुसती पास नाही झाली तर भारतात पहिली आली ती. विक्रांत, भले तुम्ही राणीच्या हाताला दुखापत केलीत पण इतकंच तुमच्या मनात सगळं घडलं. पण त्यानंतर खरा प्लॅन सुरू झाला. मालती मॅडमने जे काय केलं त्याच्याविषयी त्यांच्या मनात इतकी खंत होती की त्या लगेच आमच्या प्लॅनमध्ये सामील झाल्या. आता घरी गेल्यावरती तुम्ही आणि इंद्रजित सरांनी सगळ्यांसमोर खूप मोठा वाद घालायचा आणि त्यानंतर मालती मॅडम तुम्ही आपलं हे घर सोडून त्या मोठ्या घरात म्हणजेच बंगल्यात राहायला जायचं परत. मग आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं आणि लगेच त्या या घरात घुसल्या. तुम्ही स्वतः त्यांना ह्या घरात घेऊन गेलात. मग काही दिवस तुम्हाला संशय येऊ नये म्हणून मी माझ्या इंद्राशी भांडत राहिले. या सगळ्यांचाच रागराग करत राहिले. ते पेपर शोधण्याची संधी शोधू लागले पण ती काही मला मिळत नव्हती. या उर्मिलालाही मी घराबाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले पण ही काही रूमच्या बाहेर पडायचं नावच घेईना. तुला असे चार भिंतीत बसून बसून कंटाळा येत नाही का ग? मी तर म्हणते तू आत्ता जरा चालून ये ना बाहेर. देवळात गेलीस ना तर तिथलं आनंदी आणि उत्साही वातावरण असं मन प्रसन्न करणारं असतं. म्हणजे त्या दिवशी मी घरात होते तेव्हा बाहेर मंदिरात जा, मोकळ्या हवेत जा, हे सगळं तुम्ही यासाठी बोलत होता? हो, पण तू काही गेली नाहीस. पण नंतर मला संधी मिळाली. राणीची मिरवणूक निघाली तेव्हा मग ती संधी मी साधली आणि हे पेपर शोधून काढले. बरं, ज्या क्षणी पेपर्स माझ्या हातात होते त्या क्षणी खरं तर तुम्हाला पकडू शकली असतीस. पण नियती सुद्धा आमच्या सोबत होती. मी समोर असूनही तू मला पाहू शकली नाहीस. मग जसे पेपर माझ्या हाताला लागले मी लगेच ते राणीला देऊन टाकले. म्हणजे आज दुपारी मी दार वाजवत होते तेव्हा तुम्ही रूम मध्ये नव्हतात. इनफॅक्ट तुम्ही घरातही नव्हता. तुम्ही राणीला भेटायला गेला होतात ना? अगदी बरोबर ओळखलंस. तरीच काहीतरी गडबड हे मला सतत वाटत होतं. तुमच्या या खोट्या स्माईलला भुलले मी. तुमच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. चुकलंच माझं. चुका तर तुम्ही खूप केल्या पण आता तुम्हाला त्या चुकांची शिक्षा मिळणार. हो, कोण करणार शिक्षा? तू. तुला काय वाटलं हे डॉक्युमेंट्स तुझ्या हाताला लागले म्हणजे तू केस जिंकशील? खूप मोठा गैरसमज आहे तुझा राणी. काही झालं ना तरी तुम्हाला हे मी केस जिंकूच देणार नाहीये.
आत्ता तुमची जी अवस्था आहे ना यापेक्षा वाईट अवस्था करीत मी. बाद झाला विक्रांत. एक शब्दही बोलू नकोस. हे सगळं वागताना तुला जरा सुद्धा लाज शरम वाटली नाही का रे? अरे तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील ना असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं विक्रांत. आणि उर्मिला तू राणीचा हात मोडायला लावायपर्यंत तुझी मजल गेली तरी कशी का? हो, तुम्ही तर बोलूच नका. मी जे काही केलं ना ते स्वतःचं हक्काचं मिळवण्यासाठी केलंय. आणि तुमच्यासारखं या सगळ्यांचं नोकर बनून राहायचं नाहीये मला या घरात. आई, आतापर्यंत ना यांच्याशी मी इतकंही वाईट वागलो नव्हतो. पण आता मी जे काही वागणार आहे ना ते ही लोक सहन सुद्धा करू शकणार नाहीयेत. राणी, तू ना कितीही उड्या मार, कोर्टामध्ये ना एक गोष्ट सिद्ध करू शकणार नाहीयेस. या विक्रांतला हरवणं ना सोपं नाही, एवढं लक्षात ठेव. तुझ्यासारखे ना 10 वकील खिशात ठेवून फिरतो मी. हा तुमचा गोड गैरसमज आहे विक्रांत महाडिक. ही राणी कोणाच्या खिशात बसायला वकील झालेली नाही, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून वकील झाली. आणि यावेळी तुमची गाठ ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिकशी आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. तुम्हाला हरायला आवडत नाही ना, मग यावेळी तुम्हाला असं हरवणार की ही हार तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. मी माझ्या माणसांना त्यांच्या हक्काच्या घरात मानानं परत घेऊन जाईल, ते सुद्धा तुमच्या नाकावर टिचून. आणि ॲडव्होकेट राणी जे बोलते ते करून दाखवते. हे पेपर्स तुझ्याकडे कसे आलेत? मी दिले. ती मालती मस्त शिंडी लावून गेली, आपल्याला मस्त खेळली आहे. ती म्हातारी जेन्युअनली इंद्राबरोबर भांडते असं तिने आपल्याला दाखवलं आणि आपल्याला मूर्खात काढून गेली. मालती नाही, हे ना सगळं त्या राणीचा डाग आहे. आता तिला सोडत नसतो मी. तू काय करतो इथे? मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला नाही बोलायचंय, निघ. दादा, जे बोलायला आलोय ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे. मला नाही बोलायचं सांगितलं ना. बोलायचंच आहे बस.
बोल. काय एवढं महत्वाचं? दादा शांत हो. अरे मला वाटतं की हे केस वगैरे न लढता आपण इंदिरा दादा आणि राणी वहिनींना घर देऊन टाकू. अरे आता ताणून धरण्यात काय अर्थ आहे? आणि आपल्या घरातला वाद असा बाहेरच्यांसमोर मांडणं योग्य आहे का? आपण ठरवलं तर अजूनही छान आनंदाने एकत्र राहू शकतो. अच्छा, असं म्हणतोस? हो दादा, जे आबांचं आहे ते त्यांचं त्यांना देऊन टाकायला. आबांचं नाहीये, हे सगळं माझं आहे. विक्रांत बाहेर निघते, कळलं तुला? कशाच्या आधारावर तू माझा आहेस म्हणतोस? हा, अरे हे सगळं आबांनी त्यांच्या मेहनतीने उभं केलंय आणि तू त्यांचं ओरबाडून घेतलंयस. लायकीत राहून बोला तुझीत. मला लायकीत राहायला सांगतोस? तुझी काय लायकी आहे रे? जी तोंडावर नाहीतर काय करशील? मारशील मला? मार. अरे तुझ्यासारखा नीच मुलगा कधी बघितला नाही मी. अरे आपल्याला आबांनी मुलाची माया लावली ना, आणि तू त्यांच्याच विरोधात जाऊन वाईट वागतोयस. हे जी माझं आहे ना, ते मिळवण्यासाठी मी सगळं करतोय. एक पैसा कमवता येत नाही रे तुला. जर तुला काय करणार आहे सगळं? अरे मी भले एक पैसा कमवत नसेन रे, पण मी दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशांवर हक्क नाही गाजवत. आणि दुसऱ्यांच्याच घरात राहून त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर नाही काढत. आणि हा असा लोबडलेल्या पैशांवर माच करतोस तू. तू काय कमावलंस रे? का थांबलास? मार ना. का थांबलास? अरे तू दुसरं काय करू शकतोस? मार. मला उलट उत्तर देतोस. तुला तर आता मी सोडत नाही. वेळेच्या वेळी जर का तुला बोललो तर इतकं बोलला नसताच. विक्रांत, सोड त्याला. सोड, विक्रांत. काय चाललंय तुमच्या दोघांचं? सांग याला. आता एकमेकांच्या अंगावरती हात उचलण्यापर्यंत तुमच्या दोघांची मजल गेली. याने मागे सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला होता, तेव्हा कुठे होतीस? अरे याला ना वेळच्या वेळी जर का मी कान फडवला असताना तर असा वागला नसता. तुझा काय अधिकार आहे रे मला हात लावायचा? अरे तू स्वार्थी माणूस आहे, स्वार्थी. अजित, हे बघ, शांत हो. मला या घरात नाही राहायचं आई. मी असं घर तुटताना नाही बघू शकत. अजित, मी सांगितलंय ना, एक शब्द बोलायचा नाही. एकदम गप्प बस. गप्प बस म्हटलंय ना मी. हे बस झालं. तुम्हाला पण जर काय घरात थांबायचं नसेल ना तर निघा. चालते चला. विक्रांत, अरे काय बोलतोयस काय तू? हे बरोबर बोलतोय तो. तुम्हाला त्यांचा पुळका आहे ना, मग कशाला या घरात राहता? इंद्राची आणि राणीची बाजू घ्यायची की आता ह्या घरात राहायचं याचा विचार करा. चल विक्रांत. आबा, हे जे काही दिसतंय आपल्याला ते खरंच आहे की स्वप्न आहे? मी तोच विचार करतोय. हे खरंच घडतंय. दोघी एकत्र येऊन स्वयंपाक करतायत. तेही न भांडता. म्हणजे थोडं अनबिलिव्हेबलच आहे नाही? किती वाट पाहिली होती या दिवसाची. दोघींनी एकत्र यावं अशी माझी इच्छा होती, पण आज ती इच्छा पूर्ण होती. या दोघी कायम एकत्र राहिल्या ना तर आपली ताकद वाढेल. पण ही गोष्ट मालतीनं कळणार नाही. या घरात सासू सुनांचं पटतं ना, ते घर कायम आनंदी आणि सुखी असतं. काय माझ्याविषयी बोलणं चाललंय का?
हा तुमच्याविषयीच बोलतोय मी, पण काळजी करू नका, वाईट नाही बोलतोय, तुमचं कौतुक करतोय. अगं बाई, कौतुक? हो. अहो तुम्ही एवढी हिंमत दाखवली, आपल्या घरचे पेपर मिळवले, हे कौतुकास पात्र असंच काम केलं ना तुम्ही. अरे आई, म्हणजे खूप मोठी रिस्क होती आणि ती तू घेतलीस. अरे आपल्यासाठीच रिस्क घेतली आहे. आता ते पेपर्स तर आपल्याकडे आलेत, पण पुढे कसं होणार आहे सगळं? मला खात्री आहे राणी आहे ना, ती सगळं पुढचं निभावून नेईल. आपा, माझा प्रयत्न तर तोच असेल, पण अहो, हे सगळं इतकं सुद्धा सोपं नाहीये. म्हणजे मला एवढंच वाटतं की माझ्याकडून जर काही गडबड झाली तर आपल्याला. असं का बोलतेस तू? तुझी पहिली केस आहे म्हणून तुला टेन्शन आलंय का? हो आपा, म्हणजे पहिलीच केस आहे, त्यात आपल्या घरातली म्हणून टेन्शन तर आलंय. आणि अगं तुझं कॅलिबरनं तू ओळखलंच नाहीये सासू. आय एम टेलिंग यू, तू फर्स्ट हिअरिंग मध्ये ही केस जिंकतेस की नाही बघ. अरे विषय काय? कोण आहे? ऍडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक. पहिल्या दिवशीच कोर्ट हादरून सोडते की नाही बघ. आणि तू ही केस लढतेस ना, याचं टेन्शन त्या विक्रांतला आलं पाहिजे, तुला नाही. सराव प्रेशर कसं नको घेऊ बरं. आणि प्रेशर तर घेतलंच पाहिजे ना. प्रेशर घेतलं ना की माणूस सगळ्या गोष्टी सांभाळून करतो. आणि मला यावेळी बारीक सुद्धा चूक होऊ द्यायची नाही. कशाला उगाच टेन्शन घेतेस? माणसानं टेन्शन घेतलं ना की तू जास्त चुका करतो. करेक्ट. तू टेन्शन फ्री राह एकदम. डोक्यात फक्त जिंकण्याचा विचार ठेव. मग बघ तुला पटकन सॉल्युशन्स मिळतील. हो, पण त्या पेपर्सवर असलेल्या तुमच्या सह्या सर, तो एक मोठा इश्यू आहे. हो, पण मग ते प्रूव्ह करण्यासाठी तू काहीतरी विचार केला असशील ना, काहीतरी सॉल्युशन असेल तुझ्याकडे त्याच्यासाठी. हो, म्हणजे आता ते हँडरायटिंग तुमचं नाहीये आणि सह्या तुमच्याबरोबर मॅच करत नाहीयेत, हे जर आपण प्रूव्ह करू शकलो तर नक्कीच केस आपल्या बाजूने होईल. हे जे तू काय आम्हाला आता सांगितलंस ना, तेच तुला ठामपणे कोर्टात मांडायचंय. झालं. करेक्ट आहे. हे बघ, तू काय करू शकतेस ना, याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. डोंट वरी, आपण ही केस नक्की जिंकणार आहोत. आणि एकदा का केस जिंकली ना, याहीपेक्षा मोठी मिरवणूक काढू आणि वाजत गजत आपल्या घरात परत येऊ. ओके. आणि मला पूर्ण खात्री आहे तू ही केस जिंकशील आणि हे जे काही मुद्दे आम्हाला सांगेलच ना, ते ठामपणे कोर्टात मांडशील. बरं झालं असेल आता सगळ्यांचं बोलून, तर आपण जेवायला घ्यायचं का? एका आठवड्यावर बसूया, मी तुम्हाला भरवणार. काय चाललंय तुमचं? काही काय बोलताय तुम्ही? गप्प बसा आणि जरा वयाचं भान ठेवा. मी तरुण आहे, तुमचं तुम्ही बघा. सांग कधी कळणार तुला